नमस्कार सर्वांना. पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, कारण याची कार्यवाही 10 सप्टेंबरच्या सर्क्युलरनुसारच झालेली आहे आणि 10% जी पदभरती कपात होती त्याचा मार्ग खुला झालेला आहे. तरीसुद्धा जवळपास महिना झाला, परंतु अजूनही दुसऱ्या टप्प्याला वास्तविक पाहता सुरुवात झाली नाही आहे आणि जे अभियोग्यताधारक आहेत आतुरतेने वाट पाहत आहेत की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू कधी होईल. सामान्य अभियोग्यताधारक आहेत त्यांना पोर्टलवर टॅब कधी उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर ज्या आस्थापना आहेत त्यांना जाहिराती देण्यासाठी पोर्टलवर टॅब कधी उपलब्ध होईल, असे बरेच क्वेश्चन आहेत. आणि या यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट सेक्शनमध्ये सतत विचारणा केली जाते की सेकंड फेजचं वास्तव काय आहे. सध्या जी आचारसंहिता आहे त्याच्यामध्ये सेकंड फेज होईल का. आणि आपण पाहिलेलं आहे की नवीन संच मान्यता संदर्भात एक पत्रसुद्धा शालेय विभागानं काढलेलं आहे आयुक्तालयासाठी. त्याचा या शिक्षक भरतीशी काही संबंध आहे का, असे बरेच क्वेश्चन आहेत. आणि मित्रांनो, या संदर्भात अपडेट घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जागेबद्दलची जी काही आपल्या मनामध्ये सतत शंका कुशंका आहे, कारण सध्या कंत्राटी भरती किंवा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यामुळे शिक्षकांची भरती ऑलरेडी सुरू आहे, झालेली आहे, होत आहे. आणि त्याच्यामुळे जागा कमी येतील की जास्त येतील, सेकंड फेज अगदी होईल की नाही आणि किती दिवस लागेल, असे बरेच क्वेश्चन आहेत. आणि मित्रांनो, म्हणूनच हा सविस्तर माहिती घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे. सो शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या शंकेचं समाधान होईल. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिक्षक भरतीसाठी सक्रिय लढा आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्याचबरोबर रस्त्यावरची लढाईसुद्धा लढत आहोत. मित्रांनो, शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो जवळपास या टप्प्यामध्ये ज्या कपात केलेल्या जागा आहेत आणि त्याचबरोबर जे शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे 30,000 शिक्षक भरती करू, आणि त्याचबरोबर जे शालेय शिक्षण आयुक्त आहेत त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की या टेट 2022मध्ये जी शिक्षक भरती चालू आहे त्याच्यामध्ये 34,000 शिक्षकांची भरती करू. आणि मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये जवळपास 21,000 प्लस शिक्षकांची म्हणजे यादी त्यांनी भरती करण्यासाठी त्यांनी प्रस्तावित पहिल्या टप्प्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यानुसार 19,000 प्लस शिक्षकांची त्यांनी शिफारससुद्धा केलेली आहे आणि ॲक्च्युअल नियुक्ती फक्त 15,000 शिक्षकांची झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून एक 12 ते 12,500 प्लस जागा नक्कीच भरल्या जातील अशी शाश्वती आहे, कारण त्या पद्धतीने फॉलोअपसुद्धा चाललेलो आहे. कारण पहिला जो शिक्षक भरतीचा पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये जवळपास 5,000 प्लस रिक्त अपात्र गैरहजर हेच उमेदवार आहेत. आणि अशा बऱ्याच संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुण्यातली जी मोठी आहे त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या, आता त्यांना जागा द्यायच्या आहेत. आणि बऱ्याच अशा संस्था आहेत, नगरपालिका आहेत, झेडपीज आहेत, त्यांचं रोस्टर कंप्लीट नव्हतं, त्यामुळे त्यांनी पूर्णतः जागा दिल्या नव्हत्या, परंतु आता त्यांना जागा द्यायच्या आहेत आणि ते सुद्धा वाट पाहत आहेत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची. त्याचं कारण असं आहे की नवीन संच मान्यतेचे नियम आहेत ते या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा लागू असणार आहेत. हे असे जी वास्तव माहिती आहे तीसुद्धा आपण काढलेली आहे. सध्या संच मान्यता 30 सप्टेंबर हा संच मान्यतेचा रूलच आहे की 30 सप्टेंबरपर्यंत संच मान्यता कंप्लीट होते. आणि आता आपण हे लेटर पाहतोय ते म्हणजे शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालय मध्यवर्ती इमारत महाराष्ट्र जे पुणे यांनी शिक्षण संचालक यांना दिलेला आहे. विषय आहे तो असा आहे की सन 2024-25च्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा संच मान्यता डिसेंबर 2024 पूर्वी जनरेट करून शाळांना संच मान्यता मिळण्याबाबत सध्या पवित्र पोर्टलवर टॅब का उपलब्ध होत नाही आहे, हा तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न असेल. तो अभियोग्यताधारकांसाठी आणि अर्थातच संस्थांसाठी सुद्धा. मित्रांनो, प्रथमतः हे लक्षात घ्या, जेव्हा आपण मुंबई आझाद मैदान येथे राष्ट्रीय रोस्टर हक्क चळवळ आणि शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन केलं आपल्या टीमच्या अनुषंगाने,
सर्वांच्या सहकार्याने. तेव्हा आपल्याला शिक्षण मंत्र्यांची भेट झाली, शालेय सचिव महाजन सर यांची भेट झाली आणि त्याचबरोबर उपसचिव महाजन सर आणि सचिव ज्या कुंदन मॅडम आहेत यांचीसुद्धा भेट झाली. त्यांनी तेच सांगितलं की सध्या आम्ही जरी आचारसंहिता असली तरी आम्ही निवडणूक आयोगाकडून परमिशन घेऊ, परंतु दुसरा टप्पा जो आहे तो होणारच आहे. भले शिक्षण मंत्र्यांनी स्वतः सांगितलं की जरी निवडणुका असतील तरीसुद्धा मी जो शब्द दिलेला आहे तो मी पाळणारच आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार आहे. त्यामुळे आपल्याला एक आश्वासन मिळालं की शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा आहे तो या स्टेटमध्ये होणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा तुषारदादाच्या टीमच्या माध्यमातून हे आंदोलन झालं, तेव्हा त्यांनासुद्धा जवळपास हेच सांगण्यात आलं की दुसरा टप्पा होणार आहे आणि त्याच्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करत आहेत. सो मित्रांनो, जरी निवडणूक आयोगाची परमिशन घ्यावी लागली तरी आम्ही घेऊ, हे स्टेटमेंट आहे शालेय विभागाचं. त्यामुळे मग आता निवडणूक आयोगाची परमिशन घेतील का? त्याचबरोबर आपल्या मनामध्ये आहे की जे सध्या सेकंड फेजमध्ये सध्या जे वास्तव आहे SC-BC आरक्षण करून ॲड करून रोस्टर तपासणी करून पवित्र पोर्टलला जागा देणं, त्याचं सध्या काय गणित आहे? तर मित्रांनो, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून एक तिसरी बाजू आहे, ते म्हणजे रिक्त अपात्र गैरहजर जागासुद्धा पहिल्या राऊंडच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत आणि त्या जवळपास 5,000+ रिक्त अपात्र गैरहजर जागा आहेत. त्या संदर्भात नुकतंच आयुक्त साहेब आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला क्लॅरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे की सध्या मग रिक्त अपात्र गैरहजरचा जो डेटा आहे तो जवळपास यांनी कंप्लीट करून ठेवलेला आहे आणि काही जास्त पण आहेत त्यांनी तो आयुक्त कार्यालयामध्ये सबमिटसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. 5-6 जिल्हे आहेत त्यांनी याच्यामधले किंवा संस्था आहेत बऱ्याचशा, त्यांनीसुद्धा असा डेटा द्यायला सुरुवात केलेली आहे. अजून जो डेटा राहिला आहे कुठला, तो म्हणजे डेटा राहिलेला आहे BMCचा. त्याच्यामध्ये जो कन्व्हर्जन राऊंडमध्ये ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली त्यांचा अजून DV, त्यांचं समुपदेशन हे बाकी आहे, म्हणजे ते प्रोसेसमध्ये आहे. आणि त्याचबरोबर अजून जो डेटा राहिलेला आहे तो म्हणजे रयत नवनियुक्त शिक्षकांची जी निवड झालेली आहे परंतु त्यांची नियुक्ती होऊ शकली नाही, ती म्हणजे कोर्ट केसमुळे. आणि ह्या ज्या 2 मेजर गोष्टी आहे त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे पुढचं शालेय शिक्षण विभागाला अजून क्लॅरिटी मिळालेली नाही की नक्की करायचं काय. कारण रयतमध्ये जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांची निवड झाली होती, ते बांधव आहेत 801 बांधव आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 700-750 उमेदवार असे आहेत ते 6 ते 8साठी आहेत आणि प्राथमिकसाठी कमीच आहेत आणि उच्च माध्यमिकसाठी सुद्धा म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिकसाठी जवळपास 750 आहेत आणि उच्च माध्यमिकसाठी अगदी 45 ते 50 जवळपास असतील असे उमेदवार आहेत. मग यांचं समायोजनाची मागणीसुद्धा या बांधवांकडून होत आहेत कारण यांनासुद्धा गुणवत्ता आहे आणि यांची जी आता कोर्ट केस रिसेंटली झालेली आहे त्यांची अजून बोर्डवरती येऊ शकली नाही आहे आणि यांचा रिझल्ट कधीपर्यंत येईल. तर मित्रांनो, मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि एकदा कोर्टामध्ये केस जाते तेव्हा या गोष्टींना वेळ किती लागतो, तर मित्रांनो यांच्या अजून 2-3 हिअरिंग होतील तेव्हा यांच्याबद्दलची क्लॅरिटी येणार आहे. तोपर्यंत हे बांधव थांबतील का, हा एक मोठा प्रश्न आहे कारण इथून सुद्धा समायोजनाची मागणी होत आहे. तर मग हा जो मुद्दा आहे तो शालेय शिक्षण विभागाला सोडवायचा आहे. आपण नक्कीच प्रेयर करूयात, प्रार्थना करूयात की या बांधवांना रयतमध्येच नियुक्ती मिळावी कारण दुसऱ्या फेजमधील जे बांधव आहेत त्यांना त्या जागा रिक्त होतील. त्याच्या पुढची अशी गोष्ट अशी आहे की जेव्हा शिक्षण मंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की जरी रयत बांधवांचं समायोजन केलं तरी त्या जागा ज्या रिक्त होतील त्या सेकंड फेजमध्ये आम्ही देणार आहोत आणि सध्या रयतमध्ये अजून सेकंड फेजसाठी जवळपास 600+ जागा देण्यासाठी रयत तयार आहेत 801 सोडून. त्यामुळे मित्रांनो, जरी यांचं समायोजन झालं तरीसुद्धा सेकंड फेजमध्ये दुसरा टप्पाचा जो काही रिक्त अपात्र गैरहजर राऊंड होईल तेव्हा मात्र या जागा सगळे येणार आहेत. त्यामुळे त्याला अजून 1-2 महिने प्लस लागतील. परंतु अशी आपण प्रार्थना करूयात की यांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी कारण त्याशिवाय शालेय शिक्षण विभागाला पुढचा जो सेकंड टप्पा आहे त्याच्यामध्ये आस्थापनांना जाहिराती देण्यासाठी टॅबही उपलब्ध करता येत नाही आहे आणि अभियोग्यताधारकांना जो टॅब उपलब्ध करून देणार आहे तो म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी ज्यांचं माध्यम असेल त्यांना चेंज करायचं राहिलं असेल किंवा कास्टमध्ये काही डॉक्युमेंट नसतील ते करण्यासाठी राहिलं असेल आणि अर्थातच जो एडिटचा ऑप्शन आहे तो येणार आहे, तो म्हणजे SC-BC आरक्षण मिळालेलं आहे त्या उमेदवारांसाठी सुद्धा किंवा ज्या उमेदवारांकडे प्रमाणपत्र होती 2022 जी काही टेट आली त्याच्या अगोदरची
परंतु त्यांनी ती प्रमाणपत्र अपलोड करू शकले नाहीत काही कारणास्तव. त्या बांधवांसाठी, अशा बांधवांसाठी आणि ज्यांचं मराठा आरक्षण होतं परंतु त्यांचं SC-BC सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्याचबरोबर कुणबीसुद्धा मिळालेलं आहे, अशा बांधवांसाठी हा टॅब उपलब्ध होणार आहे. आणि मित्रांनो, मग हे सर्व असताना तुमच्या मनामध्ये अजून एक याच्यामध्ये क्वेश्चन आहे की बाबा माझं प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट आहे, आत्ता काढलेलं आहे, ते मला अपडेट करण्याची संधी मिळेल का? तर मित्रांनो, 12 फेब्रुवारी 2023 नंतर कोणतंही असं जे नवीन सर्टिफिकेट असेल, एक्सेप्ट SC-BC आरक्षण हे जे नवीन आहे ते सोडून कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यामध्ये अपलोड करता येणार नाही. त्याच्या अगोदरचं प्रोफेशनल जे काही सर्टिफिकेट असतील, क्वालिफिकेशन असेल, बेसिक क्वालिफिकेशन, ते जर ॲड करायचं असेल, TET CTET, तर तुम्हाला संधी मिळणार आहे. आणि क्रिस्टल क्लिअर आहे, याच्यावरती आयुक्तांनी सुद्धा बऱ्याच वेळा क्लॅरिटी दिलेली आहे. तर मग मित्रांनो, आता हे सध्याचं वास्तव आहे. मग सर्वात महत्त्वाचं जे तुमचा क्वेश्चन आहे की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो आचारसंहितेमध्ये होईल का, टॅब उपलब्ध होईल का? तर मित्रांनो, आपण त्याच्याकडे येऊया. जोपर्यंत मित्रांनो हा रयतचा प्रश्नावरती एखादा कुठलाही स्टँड घेतला जात नाही रयत बांधवांच्या, त्याचबरोबर जोपर्यंत BMCमध्ये जे कन्व्हर्जन राऊंडमध्ये आहेत त्यांचं हे क्लॅरिटी होत नाही, आणि अर्थातच जे काही अभियोग्यताधारकांना टॅब उपलब्ध करून द्यायचं आहे, त्याचबरोबर जाहिरातीसाठी सुद्धा टॅब उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत संस्था आहेत, आस्थापना आहेत, 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12 आपली रोस्टर कंप्लीट करत नाही तोपर्यंत हा टॅब उपलब्ध करून देता येत नाहीत. आणि मित्रांनो, या सर्व गोष्टींना जवळपास 1 महिना लागू शकतो, हे लक्षात घ्या. कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. म्हणजे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जरी तुम्हाला म्हणजे वाईट वाटणार असेल किंवा तुम्ही कमेंटमध्ये लिहिणार असाल की खरी माहिती आहे, खोटी माहिती आहे, परंतु तार्किक गोष्टीचा जरी तुम्ही स्वतः विचार केलात, वास्तव काय आहे, कारण ही माहिती आहे ती अर्थातच मंत्रालयातून घेतली आहे, आयुक्त कार्यालयातून घेतली आहे. आणि आपल्याला असं सांगण्यात आलं होतं मंत्रालयातून असेल, आयुक्त कार्यालयातून, की आम्ही जरी परमिशन घेण्याची गरज पडली तरी आम्ही घेऊ, परंतु गरज पडली तर. सध्या गरज पडते का? कारण आचारसंहिता इथून पुढे हार्डली 30 दिवस असणार आहे. 30 दिवसामध्ये यांचं हे कामच कंप्लीट होत नाही. थोडक्यात काय की आचारसंहिता आणि या सर्व बाबी जरी सेकंड फेज होणार आहे, नक्की होणार आहे, तरी याला उशीर लागणार आहे, हे वास्तव आहे. आणि हे लवकरात लवकर कसं होऊ शकतं, त्यासाठी आपण प्रयत्न तर करणार कुठे, कारण आता दिवाळीची सुट्टी येते. हे जे अधिकारी वर्ग आहे, मुख्याध्यापक वर्ग आहे, शाळेतला जो काही काम करणारा वर्ग आहे, त्यांनासुद्धा दिवाळीची सुट्टी आहे. आणि त्याच्यामुळे हा जो स्लॅक पिरियड आहे तो जवळपास 11 नोव्हेंबरपर्यंत तर दिवाळीची सुट्टीच आहे. आणि आचारसंहिता जवळपास 22-23 निकाल लागेपर्यंत 26पर्यंत संपते. म्हणजे थोडक्यात आचारसंहितेमध्ये हे निवडणूक आयोगाकडे शालेय विभाग परमिशन मागेल का, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क आहे. या संदर्भातील दिवाळीच्या अगोदर शालेय विभागाचं तसा काही स्टँड असेल का, यावरती आपण सध्या माहिती घेणार आहोत शालेय विभागाकडून. आणि त्याबद्दलचं अपडेट असेल तर नक्की आपल्यापर्यंत पोहोचू. स्टे कनेक्टेड. सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे संच मान्यता. आता संच मान्यतेचं जे लेटर निघालेलं आहे ते डिसेंबरपर्यंत ही संच मान्यता कंप्लीट करायला सांगितलेली आहे. आणि आपला म्हणजे दुसरा टप्पा आहे तो अर्थातच आचारसंहितेमध्ये जरी सुरू झाला किंवा आचारसंहितेनंतर जरी सुरू झाला तरी संच मान्यतेचे निकष आहेत ते मात्र 2024-25 किंवा 30 सप्टेंबर 2024ची संच मान्यता यासाठी सुद्धा ग्राह्य धरली जाणार आहे. त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा होतो की जेव्हा तिसरी टेट घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये एवढा वेळ लागणार नाही आहे. जरी त्यांची उशिरा होणार असेल परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये, तरीसुद्धा त्यांची संच मान्यता कंप्लीट असल्यामुळे त्यांची फ्लोमध्ये पुढची भरती होणार आहे. आणि सध्या आपण आपल्या जे डोक्यावरती जे सतत बर्डन आहे ते म्हणजे कंत्राटी पद्धत, आणि जे प्रशिक्षण घेत आहे त्या शिक्षकांचं, मित्रांनो, ते कंत्राटी पद्धतीवरती तात्पुरती निवड झालेली आहे. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जर पुढचा टप्पा लवकरात लवकर झाला नाही तर रिन्यू होऊ शकतं, परंतु त्यांना परमनंट म्हणून घेतलं जाणार नाही. हे सध्याचं शिक्षक भरतीचं वास्तव आहे. हक्काच्या नोकरीसाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय की काय, असा सुद्धा आपल्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर हो म्हणून म्हणावं लागेल. कारण सध्या मात्र पवित्र पोर्टलचं टेस्टिंग सुरू होतं अगदी 10 तारखेलाच. मग आज आता जवळपास 30 तारीख येते, अजूनही टेस्टिंगच चालू आहे का, टेस्टिंगला किती वेळ लागतो, हाच पण आपल्या मनामध्ये प्रश्न असेल. थोडक्यात काय की शालेय विभाग आहे
तो आपल्याला सहकार्य करत नाही मला असं म्हणायचं नाही आहे, परंतु त्यांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेसनुसार जात आहे आणि त्याच्यामुळे या प्रोसेसला उशीर होत आहे. आपण याच्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन पाठपुरावा जर केला तरच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर होऊ शकतो. अन्यथा याला बराच वेळ होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जून येईल तेव्हा मात्र या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील जे शिक्षक आहेत त्यांना नियुक्ती मिळेल, जर अशाच पद्धतीने कारभार चालू राहिला तर. सो तुमच्यावरती आहे, याच्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती नक्की विचार करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचं व्हॅल्युएबल कॉन्ट्रिब्युशन तुम्ही स्वतः काय करू शकता, आपण या संदर्भात काय केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा तुमचं मत मांडा. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.